हा प्रस्ताव मंजूर करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले होते। त्यातला पहिला जो मुद्दा होता तो मुद्दा असा होता की कलम 341च्या अधिकाराच्या अनुषंगाने जे अधिकार आहेत हे अधिकार कोणाला असले पाहिजेत तर ते फक्त राष्ट्रपती आणि संसदेला असले पाहिजेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं। आणि त्यांनी सांगितलं की जर अनुसूचित जातीची यादी राजकीय दबावापासून मुक्त ठेवायची असेल तर तुम्हाला हे सर्वस्वी अधिकार हे संसदेला आणि राष्ट्रपतींना द्यावे लागतील। जर तुम्ही एखाद्या राज्याच्या विधिमंडळाला याचे अधिकार दिले तर विधिमंडळ याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप करू शकतात आणि राजकीय फायद्यासाठी ते वेगवेगळ्या युक्त्या देखील लढवू शकतात, जे सध्या आपल्या भारतामध्ये घडत आहे। त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की कलम 341 जे पूर्णतः अधिकार आहेत हे राजकीय दबावापासून मुक्त असले पाहिजेत आणि त्याच्यामुळे त्यांनी कलम 341चे अधिकार हे फक्त राष्ट्रपतीला आणि संसदेला दिले। कारण राज्याला जर याच्यामध्ये अधिकार दिले गेले तर राज्य हे निवडणुकांच्या तोंडावरती याच्यामध्ये काही ना काही गोंधळ निर्माण करू शकतात आणि एखाद्या वर्गाला खुश करण्यासाठी काहीतरी नव्या योजना आणू शकतात आणि त्यातलाच प्रकार आपल्याला माहिती आहे। आंध्र प्रदेश, पंजाब, तामिळनाडू या सगळ्या राज्यामध्ये, तेलंगणा या सगळ्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ही छोटी छोटी राज्य हे काय करतील तर याच्यामध्ये गोंधळ निर्माण करतील आणि ऐन निवडणुकीच्या काळामध्ये या सगळ्या याद्या विस्कळीत करून टाकतील आणि म्हणून त्यांनी हा अधिकार फक्त राष्ट्रपती आणि संसदेला दिला। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामधला जो राजकीय हस्तक्षेप आहे तो जर थांबवायचा असेल तर याचे पूर्णतः अधिकार हे राज्यांना न देता केंद्राकडे असावेत असं त्यांना वाटत होतं आणि त्यांनी तेच केलं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं। आणि त्यांनी याचे कुठलेही अधिकार हे कुठल्याही राज्याला नसतील हे स्पष्टपणानं सांगितलं। आणि हीच गोष्ट आपल्याला माहिती आहे की यालाच पोट केलं गेलं EV चिनैया केसमध्ये आणि त्या आधारावरती सांगितलं गेलं की आरक्षणामध्ये कुठल्याही राज्यानं जर हस्तक्षेप केला तर तो हस्तक्षेप घटनाबाह्य गृहीत धरण्यात यावा। आणि त्यावेळेस 2005 मध्ये निकाल देत असताना त्यांनी याला घटनाबाह्य असं ठरवलं कारण याचे कुठलेही अधिकार हे राज्यांना नाहीत हे स्पष्टपणानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये सांगितलेलं होतं, सगळ्या सदस्यांच्या समोर सांगितलं होतं आणि ते रेकॉर्डवरती आहे।